आज 21 मे बोर्डामार्फत 12वीची परीक्षा घेतलेली होती। त्या परीक्षेचा निकाल आज 1 वाजता प्रसिद्ध होत आहे। कोल्हापूर विभागीय मंडळामध्ये 3 जिल्हे समाविष्ट आहेत, सांगली, सातारा आणि कोल्हापूर। आणि ह्या 3 जिल्ह्यामध्ये जी काय 861 कनिष्ठ महाविद्यालय आहेत, ह्या 861 कनिष्ठ महाविद्यालयामधील जवळपास 1,14,319 विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते आणि या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल आज या ठिकाणी संकेतस्थळावरून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। जर आपण कोल्हापूर विभागामध्ये एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं शेकडा प्रमाण पाहिलं तर ते आहे 94.24, म्हणजे 94.24% विद्यार्थी हे कोल्हापूर विभागामधले उत्तीर्ण झालेले आहेत। विभागातील वेगवेगळ्या जिल्ह्यांचा आढावा घेतला तर कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल हा 95.66% लागलेला आहे। त्या खालोखाल सातारा जिल्ह्याचा निकाल हा 93.63% लागलेला आहे। आणखीन सांगली जिल्ह्याचा निकाल हा 92.68% लागलेला आहे। जर आपण या निकालाची तुलना केली तर कोल्हापूर विभागाचा निकाल हा गतवर्षीपेक्षा जास्त लागलेला आहे। गेल्या वर्षी कोल्हापूर विभागाचा निकाल हा 93.28% होता, तो यावर्षी निकाल जवळपास 1% वाढलेला आहे आणि तो निकाल झालेला आहे 94.24%। त्याचप्रमाणे आणखीन एक वैशिष्ट्य या निकालाचं आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल की मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण हे कोल्हापूर विभागामध्ये मुलांच्या पेक्षा जवळपास 5.23% अधिक आहे। मुलांचा शेकडा निकाल आहे 91.78%, तर मुलींचा शेकडा निकाल आहे 97.01%। म्हणजे पुन्हा एकदा कोल्हापूर विभागामध्ये मुलींनी या परीक्षेमध्ये बाजी मारलेली आहे असं दिसून येतं। या परीक्षेदरम्यान काही गैरमार्गाची प्रकरणं घडून आलेली आहेत। जवळपास कोल्हापूर विभागामध्ये 11 विद्यार्थी हे गैरकृत्य करताना निदर्शनास आलेले होते। चौकशी समितीमार्फत या सगळ्या विद्यार्थ्यांची त्या वर्गावरती असणारे सुपरवायझर असतील किंवा संबंधित यंत्रणेमधले लोक असतील तर त्यांची चौकशी केली आणि चौकशीअंती ह्या 11 विद्यार्थ्यांच्यावरती आरोप सिद्ध झालेले आहेत आणि शिक्षासूचीप्रमाणे या 11 विद्यार्थ्यांची त्या विषयाची संपादनूक ही बोर्डाने रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे। कोल्हापूर विभागाचा जर विचार केला तर राज्यामध्ये 4 क्रमांकाला आपण आहोत आणि शेकडा निकाल पाहिला तर शेकडा निकाल हा आपला 94.24% इतका आहे।